प्रकरण 1. श्रावणी. ती मला भेटणार आहे हे मला माहीत असतं तर मी एक प्रश्नावलीच सोबत नेली असती. पण यमुनेच्या किनारी इतक्या शतकांनंतरही बासरीचा तो मंजूळ स्वर हृदयात साठवून ठेवणाऱ्या एका प्रेमिकेची भेट होणं माझ्यासाठी अकल्पनीयच होतं. तुम्हा सर्वांसाठीही ती अकल्पनीय घटनाच असेल. असं काही घडू शकत नाही असंच मला वाटायचं. मात्र माझा विश्वास किंवा मत हे सत्याचं परिमाण असू शकत नाही हे तिची भेट झाल्यावर मला समजलं. माझं नाव श्रावणी. मी 22 वर्षांचे होते तेव्हा ही घटना घडली. आता मी 30शीत आहे. तरीही मला ती घटना जशीच्या तशी आठवतेय. 22व्या वाढदिवशी मी सोलो ट्रिपचा हट्ट धरला होता. माझं घर तसं सुखवस्तू असल्याने आर्थिक कारणांमुळे घरचे नाही म्हणतील अशी शक्यताच नव्हती. पण एकटी मुलगी सुरक्षित राहील का असा त्यांच्यासमोर प्रश्न होता. आमच्या कुटुंबात आजवर अशी मागणी करणारी मी पहिलीच. आजीला माझा विचार मुळीच पटला नव्हता, पण ती उघडपणे नापसंती दर्शवत नव्हती. मी शक्य तितकं स्वातंत्र्य उपभोगावं असं आईला वाटत होतं. तशी तिलाही काळजी वाटत होतीच. पण आश्चर्य म्हणजे मला सोलो ट्रिपवर पाठवण्यासाठी सगळ्यात आधी बाबाच तयार झाले. त्यांनी 10 सूचना जास्त दिल्या, पण पाठवलं तरी. मी मथुरा, वृंदावन, आग्रा, वाराणसी असा प्रवास करणार होते. वाढत्या वयानुसार अध्यात्म म्हणजे काय, आपली सांस्कृतिक परंपरा, त्यातला घटनाक्रम याविषयी माझ्या मनात आकर्षण वाढू लागलं होतं. अर्थातच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा विचार करताना अनेक धार्मिक कथांबाबत माझ्या मनात प्रश्न होतेच. सर्वच धर्मातील. तरी मी अध्यात्माचा आदर करणारी आणि ते जाणून घ्यायला उत्सुक असणारी मुलगी होते. मी पूर्णतः धार्मिक होते असं नाही म्हणता येणार. मी आध्यात्मिक होते. अर्थात ही गोष्ट माझ्या मनातल्या सर्व शंकांचं निरसन होऊन मी पूर्णतः धर्मप्रवण कशी झाले हे सांगणारी गोष्ट नाही. माझे काही आक्षेप आजही तसेच आहेत. त्यामुळे तुम्ही तसा समज करून घेऊ नका. हो, पण तिच्याशी बोलल्यावर मला एक नवी दृष्टी मिळाली हे मात्र खरं. वाराणसीला जाताना मी द्वितीय श्रेणीच्या वातानुकूलित डब्याचं तिकीट काढलं होतं. सलग 2 दिवस 7 लोकांची नजर माझ्यावरच असेल ही बाब मलाच सहन झाली नसती. त्या 7 बाया असतील तर हरकत नाही, पण ते सगळेच पुरुष असतील तर? पुरुषांचा काय भरोसा. मला भारतीय रेल्वेला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही बसेसमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवताना तशाच राखीव जागा रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्येही का नाहीत? बरं, तुम्ही पुरुषापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करू शकता, पण दिवसाढवळ्या बाणाप्रमाणे बोचणाऱ्या वखवकलेल्या पुरुषी नजरांचं काय? अनुमतीशिवाय परपुरुषाचा अनुचित स्पर्श झाला तरच मन हादरतं असं नाही. स्पर्श न करता फक्त दृष्टीने अत्याचार करणारे महाभागही सभोवती आहेतच. द्वितीय श्रेणीच्या डब्यात मला सौभाग्याने शेवटचं सीट मिळालं. म्हणजे माझ्यासमोर कुणीही नव्हतं. एक भिंतच होती. वरच्या बर्थवर एक तरुण मुलगा होता, पण त्याची आणि माझी नजरानजरही झाली नाही. मला अगदीच योग्य जागा मिळाली. प्रवास अगदी छान सुरू होता. खिडकीतून निसर्ग आणि गावखेड्यांचं वेगळेपण आणि आपल्याला मागे पडणारी स्थानकं दिसत होती. या माझ्या चांगल्या चाललेल्या प्रवासात मला रेल्वेतलं शौचालय वापरायची वेळ आली. आणि मग असो, त्या क्षणीच मी परतीचा प्रवास विमानानेच करू असं ठरवलं. वर्षभरात मी जे पैसे साठवले होते ते तिकिटासाठी वापरले. या प्रवासामागे अजून एक कारण होतं. ते म्हणजे माझं नुकतंच झालेलं ब्रेकअप. माझ्या प्रियकराशी माझं नातं तुटलं होतं. त्यामागे अनेक कारणं होती, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जात. ती एक वेगळीच गोष्ट आहे. दुसरं कारण म्हणजे त्याचं मला समजून न घेणं.
मी ओपिनियनेटेड, स्वतःच्या मतांवर ठाम असणारी मुलगी होते. अजूनही आहे. बहुधा ती गोष्ट त्याला रुचत नसावी. किंबहुना तितकीशी आकर्षक वाटत नसावी. पावला पावलावर मला पुरुषाचा खांदा नको होता आणि त्याची गरजही वाटत नव्हती. अशा विखारी नात्याला विसरण्यासाठी आणि नवी सुरुवात करण्यासाठी मला दूर कुठेतरी फिरायला जायचं होतं. वृंदावन आणि वाराणसीसारख्या जागांना निवडण्यामागचं कारण म्हणजे मला त्या शहरांचं फॅसिनेशन होतं. काही चित्रपटांमध्ये ना बनारस की गलियां हा अतिशय सुंदर आणि एकदा तरी अनुभव घेण्यासारखा भाग आहे असं दाखवलं गेलं होतं. मलाही तिथे संध्याकाळी होणारी आरती आणि उत्तर भारतीयांचं राहणीमान एकदा तरी बघायचं होतंच. मी कोण, कशी हे खूप झालं. तिची भेट कशी झाली आणि आम्ही काय बोललो हे सांगण्यापूर्वी माझ्या त्या तुटलेल्या नात्याविषयी थोडंसं सांगते. आम्ही 3 वर्ष सोबत होतो, अगदी आनंदात. म्हणजे अधूनमधून खटके उडायचे, पण ते वैचारिक मुद्द्यांवर. दुसऱ्या वर्षानंतर मला असं वाटायला लागलं होतं, की त्याला माझी मतच कळत नाहीयेत. मत पटणं ही तर पुढची पायरी. त्याला त्याच्या अपब्रिंगिंगमुळे किंवा इतर काही सांस्कृतिक मर्यादांमुळे एक चौकट ओलांडता येत नव्हती. अगदी चर्चा करतानाही. बरं, मी काही कशा प्रकारचे कपडे योग्य अशा मुद्द्यांबाबत बोलत नव्हते. एकमेकांच्या विवेकावर विश्वास ठेवून एकमेकांना योग्य वाटणारे कपडे घालू द्यावे आणि आवडतं ते खाऊही द्यावं, ही आमच्यासाठी अगदी प्राथमिक बाब होती. तो तितका समंजस होता. काही वैचारिक विषयांबाबत माझं म्हणणंच त्याच्यापर्यंत पोचत नाहीये, असं मला वाटू लागलं. तरीही मी त्याच्यासोबत राहिले, यामागे फक्त एकच कारण होतं. तो कसाही असला तरी इतर मुलांपेक्षा समंजस आणि विवेकी आहे, हे मला माहीत होतं. बहुधा त्याला माझं बोलणं समजत असेल, पण मीच त्याची प्रतिक्रिया नीट समजून घेत नसेन, असा विचार करून मी एकमेकांना समजून घेण्याच्या प्रक्रियेत खंड पडू देत नव्हते. बाकी सगळं छान सुरू होतंच. आवडीनिवडी जुळत होत्या. त्यामुळे चित्रपटांपासनं आवडत्या पर्यटन स्थळांपर्यंत सगळं काही एकत्र एन्जॉय करता येत होतं. एके दिवशी कोसळणाऱ्या विजेनं होत्याचं नव्हतं व्हावं, तशी एक वाईट बातमी सांगण्यासाठी माझा प्रियकर मला भेटायला आला. मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे मी पहिल्याच वर्षी घरी सांगितलं होतं. उगाच का लपवत बसायचं? तेवढा घरच्यांचाही माझ्यावर विश्वास होता. अर्थात तो मी टिकवला होता. पण त्यांनी त्याच्या घरी आमच्याबाबत फारसं काही सांगितलं नव्हतं. त्याबाबत मी त्याला सतत प्रश्न विचारायचे. मीच त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी उत्सुक होते. मात्र तो योग येत नव्हता. त्याचं कारण मला त्या दिवशी समजलं. मला माहितीये की हे ऐकून तू रागावशील, पण हे मी स्वतःहून करत नाहीये. ही माझ्याही हातात नसलेली गोष्ट आहे, तो म्हणाला. तो काय बोलणार आहे हे माहीत नसल्याने मला वाटलं, ही कशाची प्रस्तावना? असं काय झालंय? तुला माहीत होतंच की आपली जात वेगळी आहे. लग्नापर्यंत विषय गेला तर प्रॉब्लेम होतील. तू असा भेद मानत नाहीस ना पण. माझ्या घरी जातीमुळे काही फार प्रश्न निर्माण होईल असं वाटत नाही मला. माझे आई-बाबा आपलं लग्न टाळण्यासाठी कोणत्याही थराला जातील. त्यांना कितीही समजावलं तरी ते ऐकायला तयार नाहीत. तो म्हणाला. म्हणजे? तुला काय म्हणायचंय? विषय कोणत्या दिशेने पुढे जातोय हे लक्षात येऊ लागल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. ते मला म्हणायचं नाहीच आहे. मला म्हणावं लागतंय. यापुढे आपल्या दोघांना जास्त त्रास होण्यापेक्षा तो इतकंच म्हणाला. क्षणभर खरोखर मी स्तब्ध झाले. ज्याच्या देहापेक्षा विचारविश्वावर आपण जास्त प्रेम केलं, तो इतका भ्याड निघाला.
आपली काहीही चूक नाही हे माहीत असताना तो एक चौकट मोडता येत नाही म्हणून गप्प बसला. चौकटीसमोर मूक राहून त्यांनी माझी चूक झाली असंच सांगितलं. अरे, तू हे काय बोलतोयस? 3 वर्ष सोबत होता आपण. मी मुळीच हे टाइमपाससाठी केलेलं नाही. मी सुद्धा नाही, तुलाही ते माहिती आहे. पण हा प्रश्न खूप वेगळा आहे. आई-बाबांनी माझ्यासाठी आजवर जे काही केलं ते सगळं माझ्या डोळ्यांसमोर येतं. त्यांची ही एकच अपेक्षा आहे. जात बदलता आली असती तर मी आपल्यासाठी ती ते मला माहितीये, मी सुद्धा ते केलं असतं. पण तसं नाही ना करता येत. त्यांना मी खूप समजावून पाहिलं. ते काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीत, तो म्हणाला. हे बघ, माझ्याही आई-बाबांनी माझ्यासाठी खूप केलंय. सगळ्यांचेच आई-बाबा करतात. त्याबद्दल तुझ्या मनात आदर असणं चांगलंच आहे. त्याच्या अपेक्षांचा नक्कीच विचार करावा. आपल्यात संवाद नसावा का? मीच तुझ्याशी का लग्न करावं हे आपण त्यांना समजावून सांगू शकत नाही का? एक संधी मिळायला नको का? तोच मुद्दा आहे. अशी संवादाची एक संधी द्यायची असते, हेच त्यांना माहीत नाही. ते एक वेळ त्यांच्याच जातीच्या मुलीची पत्रिका बघणार नाहीत. पण पत्रिका जुळत असेल अशी दुसऱ्या जातीची मुलगी ते स्वीकारणार नाहीत. पण इतका टोकाचा विरोध का 21व्या शतकात आहोत आपण? ते मलाही कळत नाही, तो म्हणाला. त्यांनी पटवून दिलं ना तर माझी हरकत नाहीये. ते म्हणतील की आपल्या घरांमध्ये जेवण करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. अरे, मी शिकीन ना 4 पदार्थ. कोणत्याच जातीतली कमावणारी मुलगी दिवसभर तशीही घरात नसेलच. ते म्हणतील की आपली उपासना पद्धत वेगळी. मी म्हणेन तुमचा मुलगा करतो ते मी सगळं करीन. अरे, पण असा संवाद तर व्हायला हवा. त्यांनी माझ्यातली कमतरता दाखवून लग्नाला विरोध केला तर मीच त्यांचा निर्णय मान्य करीन. श्रावणी, खरंच सॉरी, मी हे सगळं करून पाहिलंय. मी भाबडेपणाने बोलतीये हे माझ्या लक्षात आलं. मी त्याच्या नावावर जोर देऊन त्याला फक्त एकच प्रश्न विचारला. रोहित, तू हे स्वीकारलंयस का? तू याच्या पुढे जाऊ शकणार नाहीयेस का? तो काहीच बोलला नाही. आपण खटाटोप करून काहीच फायदा नाही हे माझ्या लक्षात आलं. त्यांनी घरच्यांसमोर केव्हाच पराभव मान्य केला होता. त्याची तथाकथित चूक कबूल केली होती. तुझ्यात हिंमत नव्हती तर दुनियाभरचं तत्वज्ञान माझ्यासमोर कशाला बोलत बसलास? हिंमत हेच एकमेव तत्वज्ञान असतं. भित्र्यांनी सुधारणेच्या गप्पा मारू नयेत. तू माझी 3 वर्ष वाया घालवलीस. तुला काहीच कसं वाटलं नाही? असं खूप काही बोलण्यासारखं होतं. पण मी काहीच बोलले नाही. कारण त्याच्यासोबत अजून 1 सेकंद वाया घालवणं ही माझी चूक ठरली असती. गुड बाय असं म्हणून मी तिथून निघाले. पुढे रडारड वगैरे झाली. आमच्या नात्याचा शेवट असा बोचरा, दुर्दैवी आणि संतापजनक होता. म्हणूनच अशा विखारी नात्याला विसरण्यासाठी मी बाहेर पडले असं सुरुवातीलाच म्हटलं. या नात्याला काहीच भविष्य नाही हे माहीत असून तो 3 वर्ष माझ्यासोबत राहिला म्हणजेच ते नातं विखारी होतं. तेव्हा मला ते आनंददायी वाटत होतं कारण ही वस्तुस्थिती मला माहीत नव्हती. आता तुम्ही म्हणाल, यात विशेष असं काय? अनेकांच्या जीवनात कधी ना कधी असा प्रसंग येतो. अशाच सामाजिक कारणांमुळे नातं तुटण्याच्या अनेक गोष्टी आपण कायमच ऐकत वाचत आलोय. त्यात अजून एका गोष्टीची भर मी का घातली? खरं तर मलाही आधी असंच वाटलं. जे माझ्यासोबत घडलं ते लिहिण्यासारखं तरी आहे का? पण नंतर वाटलं की माझी मनस्थिती समजल्याशिवाय तिच्यात आणि माझ्यात जी चर्चा झाली त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कळणार नाही. म्हणून थोडक्यात तो प्रसंग सांगितलाच.
शिवाय किती प्रेमकथांमध्ये मुलगी ओपिनियनेटेड दाखवली जाते हे मला माहीत नाही. जात किंवा अन्य कारणांमुळे ज्यांचं नातं तुटतं ते बऱ्याचदा अल्लड किंवा अविचारी दाखवलं जातं. आमचं नातं तसं नव्हतं. मी प्रत्येक गोष्टीबाबत विचार करूनच त्यावर मतं मांडू शकणारी मुलगी होते. अशा मुलीसोबत नातं कसं टिकवायचं याबाबत कोणताही संदर्भ समकालीन प्रेमकथांमध्ये न सापडल्याने कदाचित रोहितलाही नातं टिकवण्याची कला सहजरित्या आत्मसात करता आली नाही. हे वाचताना तुमच्या मनात रोहित आणि श्रावणी अशा 2 व्यक्तिरेखा तयार झाल्या असतील. नकळत रोहित या व्यक्तिरेखेबाबत तुमच्या मनात सहानुभूती आहे की नाही ते पहा. माझं ओपिनियनेटेड असणं आणि या स्वभावाचा इतरांनी पूर्णतः स्वीकार न केल्याने मी नापसंती व्यक्त करणं हे तुम्हालाही कुठेतरी खटकलं ना? व्यक्तीचे त्याच्या अभ्यासातून आणि अनुभवातून काही समज तयार होतात. तसे समाजाचेही काही समज असतात. मुलींनी सातत्याने मतप्रदर्शन करणं हे नातं तुटण्याचं कारण मानलं जातं. पुरुषांनो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमची बाजूही आम्ही दोघींनी पुढे समजून घेतली आहे. किंबहुना तिनेच मला समजावून सांगितली. 2 दिवसांनी मी वाराणसीला पोहोचले. संध्याकाळ झाली होती. रेल्वे स्थानकाबाहेर पडताच भारताचा राष्ट्रध्वज दिसला. बऱ्याच अंतराहून दिसू शकेल असा तो भव्य स्तंभ होता. स्थानकाबाहेर अनेक रिक्षा उभ्या होत्याच. महाराष्ट्रात कुठेही दिसत नाहीत अशा सायकल रिक्षा तिथे उभ्या होत्या. इतर ऑटो रिक्षांचा रंग पिवळा आणि हिरवा होता. मी एका 3 स्टार हॉटेलमध्ये खोली आरक्षित केली होती. तिथे जाऊन चेक इन केलं. त्या रात्री मग फारसं कुठे न जाता मी खोलीतच थांबले. दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच फिरस्ती सुरू करावी असा विचार केला. ठरल्याप्रमाणे मी सकाळी 6 वाजताच वाराणसीच्या प्राचीन रस्त्यांवर पाऊल ठेवलं. खरं तर 5 वाजताच निघणार होते, पण अनोळखी शहरात उजाडल्यावरच बाहेर पडावं असं वाटलं. प्रत्येक गोष्ट न्याहाळत मी पुढे जात होते. त्या रस्त्यांनी कित्येक शतकांपासून अनेक प्रवास पाहिले होते. मी सुद्धा माझी कथा सोबत घेऊन त्या रस्त्यांवरनं फिरत होते. त्या नव्या वातावरणात माझ्या मनावरचा भार हलका झाल्यासारखं वाटत होतं. जणू त्या शहरात माझी चिंता दूर करण्याची ताकद होती. तिथे मला शांत वाटत होतं. वाराणसीतली मला प्रभावित करणारी पहिली गोष्ट म्हणजे सुगंध. उदबत्त्या, मसाले आणि प्रत्येक नदीकाठी असणारा एक ठराविक गंध, या तिघांचं मिश्रण. इतिहास केवळ कागदांमधून डोळ्यांसमोर उभा राहत नाही, तर तो अशा गंधांमधूनही अनुभवता येऊ शकतो हे मला तेव्हा जाणवलं. गंधांच्या त्या मिश्रणात लपलेला 2-3 हजार वर्षांचा इतिहास जणू मला त्या काळात ओढून नेत होता. पण गंमत म्हणजे मी इतिहासाची विद्यार्थिनीच नव्हते. त्यामुळे मी वाराणसीतल्या प्रत्येक वास्तूकडे किंवा पदार्थांकडे त्या दृष्टीने तेव्हा बघत नव्हते. आज त्या दिवसाबाबत विचार करताना मला हे सगळं जाणवतंय. त्या गंधांच्या मिश्रणातला अर्थ आज कळतोय. तेव्हा मी ते फक्त अनुभवत होते. माझ्या नुकत्याच झालेल्या ब्रेकअपमुळे मला वाईट वाटत होतंच. आणि त्याबाबत विचार करत असल्याने ऐतिहासिक दृष्टिकोनातनं वाराणसीकडे बघावं हे सुचलंच नाही. आता पुन्हा एकदा तिकडे जाईन ते खास यासाठीच. वाराणसीच्या अरुंद गल्ल्यांमधनं चालत असताना मला माणसांची धांदल आणि गजबज दिसली. धार्मिक असलं तरी हे सुद्धा एक शहरच आहे हे माझ्या लक्षात आलं. सतत ग्राहकांची हालचाल, झेंडूच्या हारांपासनं ते अलंकृत दागिन्यांपर्यंत सर्व काही विकणारे रंगीबेरंगी स्टॉल, भाविकांचा अखंड ओघ. ते शहरही गतिमानच होतं. पण तिथलं पावित्र्य आणि मांगल्याचं आकर्षण असणाऱ्यांना गर्दी आणि गतीचा त्रास होत नव्हताच. उलट ते आनंदात मंदिराकडे जात होते. बहुतांश भाविक माझ्याप्रमाणेच अन्य शहरातून आले होते.
वाराणसीतल्या लहान सहान गोष्टींकडे पाहून भारावून गेलेले लोक सोबत चालणाऱ्या आप्त किंवा मित्रमैत्रिणींचं लक्ष त्या गोष्टीकडे वेधतात, तेव्हा हे सुद्धा बाहेरूनच आलेले आहेत हे सहज समजतं. झेंडूची माळ विकत घेण्यासाठी मी एका छोट्याशा दुकानाजवळ थांबले होते. तिथे दुकानाशेजारी एका स्टूलवर एक आजोबा बसले होते. ते प्रत्येक ग्राहकाला म्हणत होते, आपका जीवन भी सुगंध से भर जाए, असंच काहीतरी. एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल माझं सांगताना. मी त्या काळात विचारांच्या प्रवाहात इतकी वाहवत गेले होते की अशा लहान सहान वाक्यांमधूनही मला जीवनाचा अर्थ वगैरे समजण्याचा भास होत होता. खरं तर ते आजोबा ज्या स्टूलवर बसले होते, तो स्टूलही रस्त्यावर असा बेवारस कोणी ठेवला असावा आणि ते आजोबा किती लोकांना तो आशीर्वाद देत असावे, हे प्रश्न माझ्या मनात यायला हवे होते. पण मी जीवन, सुगंध, अस्तित्व वगैरे यातच हरवले. वाराणसीतले घाट ना खरंच पाहण्यासारखे होते. हे घाट किती वर्षांपूर्वी बांधले गेले असतील? किती वर्षांपासून इथे पूजा सुरू असेल? त्याबद्दल काहीच माहीत नसल्याने मला तेव्हा त्या घाटांबाबत अप्रूप वाटलं. मला त्या घाटांवर एका ठिकाणी बसून गंगेच्या पवित्र समजल्या जाणाऱ्या पाण्याला स्पर्श करण्याची संधी मिळाली. माझे तळपाय मी पाण्यात बुडवले होते आणि बराच वेळ तशीच बसले होते. गंगेत पाप धुतलं जातं असा आपल्याकडे एक प्राचीन समज आहे. समज म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, काहीही म्हणा. मी सहज विचार केला की मी पाप केलं नाहीये, पण किमान माझं दुःख तरी या पाण्यामुळे धुतलं जाईल का? पाप ही मोठी रंजक गोष्ट आहे. प्रत्येक शतकात पापाचा परीघ बदलतो. एका शतकात ज्याला पाप समजलं जातं ते पुढच्या शतकात पाप असेलच असं नाही. शिवाय तुम्ही जी कृती केली तिला पाप म्हणायचं की नाही हे तुमच्या परिसरातला जनसमुदाय ठरवतो. युरोपात ही गोष्ट सर्रास होत असेल, पण ती बहुधा भारतात पाप समजली जाईल. मी प्रेम केलं. त्याला भारतात तरी पाप समजलं जात नाही असा माझा समज आहे. तीच गोष्ट मी दुसऱ्या एका देशात केली तर मला मृत्यूदंडही दिला जाईल. त्या देशांची नावंही आपल्याला माहिती आहेत आणि त्यांच्यावर टीका करायला आपल्याला आवडतच. हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या बाबतीत आपण करतो तेव्हा ती योग्य ठरवली जाते. मी म्हटलं की भारतात प्रेम करण्याला पाप समजलं जात नाही, पण हेच प्रेम दुसऱ्या जातीच्या व्यक्तीवर केलं तर बहुधा अनेक कुटुंबांमध्ये त्याला पाप समजलं जाईल. सुदैवाने माझ्या कुटुंबियांसाठी ते पाप नव्हतं. त्यामुळे गंगेत माझं पाप धुतलं जावं अशी काही माझी इच्छा नव्हती. माझं दुःख दूर झालं तरी पुरे असा विचार मी करत होते. एकाच वेळी तिथे खूप काही घडत होतं. एका ठिकाणी पूजा, दुसरीकडे अंत्यसंस्कार, तिसरीकडे गंगेत स्नानाचा आनंद घेणारे स्त्री पुरुष. वाराणसीत जीवन आणि मृत्यूचं सहअस्तित्व पाहता येतं. काव्यात्मक दृष्टीने प्रत्येक चित्रात, छायाचित्रात किंवा प्रसंगात प्रतिकात्मक अर्थ शोधणाऱ्यांना ते दृश्य विशेष भावेल. मी तेव्हा इतका काही विचार केला नाही. पण एके ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी एक प्रेत नेलं जातंय हे पाहून मी तेव्हाही विचारात पडले होते. खरंच आपला त्रास इतका मोठा आहे का? आपणच त्याचं उदात्तीकरण केलंय का वगैरे. ते पाहून माझ्या डोळ्यांसमोर जीवन मृत्यूचं एक लोलक म्हणजे पेंड्युलम आलं. एकीकडे जन्म आणि दुसरीकडे मृत्यू. एकीकडे जीवन ऊर्जा आणि दुसरीकडे मृत्यूची शांतता. तिथे का कुणास ठाऊक माझ्या डोळ्यात अश्रू आले. प्रेतांकडे पाहून नव्हे, असेच कारणाशिवाय. बहुधा तरुण मुलींना हे रिलेटेबल वाटेलही. आपण विचारात हरवतो आणि एकाएकी डोळ्यात पाणी येतं. त्याचं कारण माहीत नसतं. सृष्टीच्या अंतिम सत्याप्रमाणेच त्या अश्रूंमागचं कारण सापडत नाही. संध्याकाळी दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीचा तो भव्य सोहळा
मला विस्मयकारक वाटला. अगदी नास्तिकही तिथे येऊन भारावेल. त्याला त्या सोहळ्यात काहीच अर्थ वाटला नाही, तरी एक भारावलेला समूह एकत्रित येऊन असा सोहळा आयोजित करतो, तेव्हा ते पाहणाऱ्याचे डोळेही भारावतात. पण तिथे भारावण्यापलीकडे मला काही गवसलं असंही मी म्हणणार नाही. उगाच खोटं का सांगू, जे आहे ते आहे. एक मात्र खरं, की जीवन किती विशाल आहे याची जाणीव अशा काही ठिकाणी जाऊनच होते. ती जाणीव आपल्याच शहरात घरी बसल्या बसल्या आणि आपल्या संकुचित जीवन प्रवाहात होऊ शकत नाही. मग तुम्ही अशा धार्मिक ठिकाणी जा किंवा पर्यटनाच्या निमित्ताने एका वेगळ्या संस्कृतीची जोपासना करणाऱ्या शहरात जा. अस्तित्व फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही हे तिथे जाऊनच समजतं. दुसऱ्या दिवशी मला स्थानिकांसह बोलावंसं वाटत होतं. मी त्यांच्या जीवन पद्धतींना जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. पण बोलणार कुणाशी? आपल्याकडे अजूनही असं रँडमली कुणाशीही बोलायची पद्धत नाही. हातात एखाद्या वृत्तवाहिनीचा माईक असेल अर्थात तरच ते शक्य वाटतं. त्यातल्या त्यात मी माझ्या वयाच्या मुलीसह बोलू शकते असं मला वाटलं. त्यामुळे मी माझ्या वयाची स्थानिक मुलगी शोधत हिंडू लागले. शोध घ्यायला सुरुवात करताच डोक्यावर सूर्य तळपत असल्याची आणि भूक लागल्याची जाणीव झाली. मी जेवण करून विश्रांतीसाठी माझ्या हॉटेलमध्ये परतले. मी काय फूडी वगैरे नाही, त्यामुळे तिथल्या स्थानिक पदार्थांचं रसभरीत वर्णन करता येणार नाही मला. तिला भेटण्याआधी मी काय काय पाहिलं आणि काय विचार करत होते एवढंच मला सांगायचंय. त्या दिवशीची सायंकाळ मी वाराणसीच्या घाटांवर बसले होते. अगदी मंत्रमुग्ध होऊन गंगेकडे टक लावून बसले होते. मावळत्या सूर्यानी आकाश केशरी आणि गुलाबी रंगांनी रंगवलं होतं. जवळच्या मंदिरात आरती सुरू झाल्याचं माझ्या लक्षात आलं त्या आवाजाकडे लक्ष गेल्यामुळे, आणि नजर उजवीकडे वळवली. त्याच घाटावर बसलेल्या एका तरुण मुलीनी माझं लक्ष वेधलं. ती फुलं विकत होती. ती निश्चितच स्थानिक असणार असा विचार करून मी तिच्याकडे गेले. ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याचं पाहून मी तिच्याजवळ जाऊन बसले. दीदी, 2 मिनट बात करूं क्या? मैं महाराष्ट्र से आई हूं. मुझे आपके शहर के बारे में जानना है. देख लो ना बहन, जानने जैसा क्या होता है? यूं ही बात करनी थी. अगर आप बिजी हो तो कोई बात नहीं, मैं जाती हूं. नहीं नहीं नहीं, आप तो बुरा मान गई. एकमेकींकडे पाहून आम्ही स्मित केलं. आता आम्ही जे बोललो ते मराठीत सांगते. हिंदीत एवढं आठवत नाही. मी म्हटलं, फुलं खूप सुंदर आहेत. ती म्हणाली, हो, तुला हवी आहेत? हो, जाताना घेईन. ओके. तू मला तुझ्या आयुष्याबद्दल सांगशील का? म्हणजे इथे तुम्ही कसे राहता, मुलींना किती स्वातंत्र्य आहे? हे बघ, स्वातंत्र्य जेवढं तुला आहे तेवढंच मलाही आहे. मी लहानपणापासूनच इथे फुलं विकतेय. बरेच ग्राहक मला ओळखतात. तू पत्रकार आहेस का? नाही नाही नाही, मी सहज फिरायला आली एकटीच. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं. तिचा बहुधा विश्वासच बसला नाही. मुली असं दूर एकट्या फिरायला जातात ही बाबच तिला विश्वसनीय वाटली नाही. ती उलट संशयाने बघू लागली. मी म्हटलं, इथे येऊन खूप छान वाटतंय. तुमचा दिनक्रम काय असतो आणि तुला तुझ्या शहराबद्दल सर्वात जास्त काय आवडतं? दररोज सकाळी आमच्या बागेतनं ताजी फुलं घेण्यासाठी मी सूर्योदयापूर्वी उठते, झाडांना पाणी देते आणि फुलांवरही पाणी शिंपडते. गंगा मातेचा आशीर्वादच आहे तो फुलांसाठी. तुझ्यासारखे पर्यटक वाराणसीला भेट देण्यासाठी येतात आणि त्यांच्यापैकी बरेच लोक पूजेसाठी ही फुलं खरेदी करतात. आणि वाराणसीत मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे इथला समाज जोडलेला आहे. धर्मामुळे का असेना, पण तो जोडला गेलाय. हे शहर एका मोठ्या कुटुंबासारखं आहे. मी तुझं नाव विचारायचं विसरले. मी छाया. मी श्रावणी. छाया उत्साहाने म्हणाली, आणि मला गंगा आरतीचा सोहळा बघायला खूप आवडतं.
जणू पंडितांच्या मंत्रोच्चारांनी आणि दिव्यांनी गंगा जिवंत होते. ते पाहण्यासारखं आहे. तू पाहिलं असशीलच. जेव्हा मी काम करत नाही तेव्हा मी माझ्या मैत्रिणींसोबत वेळ घालवते. तुम्ही जे करता तेच आम्ही करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझंही कॉलेज असतंच. हे काम सांभाळून मी कॉलेजातही जाते. ते ऐकून मला तिचं कौतुक वाटलं. मी म्हणाले, छाया, तुझा विश्वास बसला नाही बहुतेक. पण मी खरंच सोलो ट्रिपवर आली आहे. स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतेय. मला एक सल्ला द्यावासा वाटला किंवा काही सांगावंसं वाटलं तर काय सांगशील? मी बिचारीला हे असे अनावश्यक काव्यात्मक प्रश्न विचारत होते. तिला वाटलं असेल या मुलीचं डोकं पिकं फिरलंय का काय. मला वाटलं की ती म्हणेल, आधी असं एकटीने लोकांना सल्ले विचारत फिरणं बंद कर. हाच माझा पहिला सल्ला. शिवाय मी एकटीच इतक्या दूर फिरतीये हे सांगताना मलाच बुर्जवा असल्यासारखं वाटलं. छाया थोडासा विचार करून म्हणाली, मी तुला काय सांगू शकेन? मंदिरांना भेट दे आणि संध्याकाळी ही नदी पहा. नदीकाठी गरम चहाची मजा घे. अजून काय सांगू? थँक्यू छाया. इथला चहा मला आवडला. मी इथलाच प्यायली आहे. तुमच्याकडे कसा मिळतो तेच मला माहीत नाही. इथे माझं घर असतं ना तर मी तुला करून दाखवला असता. मला कधीतरी वेगळ्या राज्यात फिरायला जायचंय. तिच्या मनात स्वाभाविकपणे माझ्याकडे बघून ही इच्छा निर्माण झाली. पण लग्न होईपर्यंत मला दुसऱ्या शहरात जायचीही सोय नाही. बसचा खर्चही आम्हाला खूप वाटतो. इतके कष्ट करूनही तू प्रत्येक ग्राहकाशी स्मित करत बोलतीयस. हे कसं शक्य होतं तुला? मी म्हटलं ना, सगळे माझ्या ओळखीचेच आहेत. सगळेच नाहीत, पण जे इथेच राहतात ते. ते विचारतात, कॉलेज कसं चाललंय वगैरे. 1-2 ग्राहक 10 ऐवजी ₹20 देऊन जातात. तेवढीच शिक्षणासाठी मदत. त्यामुळे त्यांनी केलेली विचारपूस हाच एकमेव आनंद आहे. ती बोलत असतानाच एक ग्राहक तिथे आला. तिने फुलं बांधून दिली. बहुधा आपण काय बोललो होतो हे ती विसरली असावी. मी अजून एक प्रश्न विचारला. तुझं कुटुंब कसं आहे? म्हणजे किती मेंबर्स आहेत घरात? मी, माझे आई-वडील आणि माझा धाकटा भाऊ. माझे वडील रिक्षा चालक आहेत आणि माझी आई घरकाम करते. वडिलांनी याच वर्षी रिक्षा घेतली. ती चांगली चालली ना तर मला फुलं विकावी लागणार नाहीत. तसं आजकाल सगळ्यांचेच वडील रिक्षा घेत आहेत. त्यामुळे सगळीकडे रिक्षाच रिक्षा दिसतात, ती म्हणाली. अगं, तुझं कुटुंब एकमेकांसाठी किती कष्ट करतं. नाहीतर इतर ठिकाणी एका वडिलांच्या डोक्यावर कमाईचा भार असतो. स्त्रियाही आजकाल कामं करतात, पण किती टक्के? मोठ्या शहरातल्या सगळ्यांना असं वाटतं की आता सगळ्याच स्त्रिया काम करायला लागल्यात. देशात अगदी 10% स्त्रियाच काम करतात. बाकीच्या अजूनही गृहिणीच आहेत आणि काहींना घर बसल्या काम करण्याचीच सूट आहे. पण काम का करायचं सतत? मला कोणी म्हटलं की हे सगळं काम सोड आणि लग्न करून घरी राहा, तर मी लगेच तयार होईन. मी लहानपणापासूनच कामच करतीये. तिच्या प्रतिक्रियेमुळे मी क्षणभर थक्क झाले. मुलगी असून ती मुलींबाबत असं बोलू शकते? असं मला वाटलं. शांतपणे विचार केल्यावर तिचा दृष्टिकोनही माझ्या लक्षात आला. मी तिला विचारलं, तू कॉलेजमध्ये शिकतेस ना? तुला पुढे जाऊन काहीतरी व्हायचं असेल. कॉलेजमध्ये जे शिकवतात त्यापेक्षा मला बागकामच जास्त आवडतं. खरं तर मी तेच शिकली आहे लहानपणापासनं. मला ते काम करता आलं तरी मला आवडेल. घर सांभाळून बागकाम करता येऊ शकतं ना दीदी. दीदी, तुला जे करता येतं ते आम्हाला नाही करता येत. तू अशी वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरू शकतेस. तुला तुझ्या मनानुसार मुलगा ठरवता येईल. मला नाही येणार ठरवता. प्रथमतः मला वाटलं की हिला कोणी स्वप्न बघायला शिकवलं नसावं का? नंतर माझ्या लक्षात आलं की हा माझाच शहरी गैरसमज आहे. मला वाटतं की स्वप्न फक्त शहरातच बघितली जातात. पण ती बऱ्याचदा अवास्तव स्वप्न असतात.
छायाच्या स्वप्नांना किमान वास्तवाची जाण होती. दुसरं म्हणजे नोकरी करणं हा स्त्रीवादाचा अंतिम विजय आहे हे माझ्या मेंदूत घट्ट झालं होतं. तो गैरसमजही दूर झाला. याचा अर्थ आर्थिक परावलंबित्व स्वीकारावं असं मुळीच नाही. मात्र तिचाही काय दोष? तिला माहितीये की तिचं लग्न होणार आहे. त्यातल्या त्यात काय मिळवता येईल आणि आनंदी राहता येईल हे तिला चांगलंच माहिती आहे. शहरात बसून स्त्री स्वातंत्र्याची चर्चा करणारे किती स्त्री पुरुष तिची वस्तुस्थिती बदलू शकणार आहेत? बहुधा कुणीच नाही. मी म्हणाले, तुला भेटून छान वाटलं. मी अनोळखी व्यक्ती असूनही तू सगळं शेअर केलंस. थँक्यू सो मच. तिने फक्त स्मित केलं. मी तिथून उठले आणि रिक्षा स्टँडच्या दिशेने चालू लागले. परराज्यात जाऊन एका अनोळखी मुलीची गोष्ट जाणून घेणं हे माझ्यासाठी जितकं फॅसिनेटिंग, रोमांचक होतं, तितकं ते तिच्यासाठी नव्हतं. तिला मी उगाच चौकशा करत फिरणारी मुलगी वाटली असेन किंवा तिची माहिती जाणून घेण्यासाठी खोटी ओळख धारण करून तिला भेटलेली मुलगी वाटत असेन. कुणास ठाऊक? बहुधा दैनंदिन विवंचनेचा विचार करण्यातच तिचा वेळ जात असल्याने मी तिच्यासाठी इतकी महत्वाची नसेन. आपल्याहून खूप हलाखीच्या परिस्थितीत जगणारी माणसं या जगात आहेत हे आपल्याला माहीत असतं, पण अशा एखाद्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधल्याशिवाय आपल्याला ते जाणवत नाही. त्यांच्याशी बोलून असं वाटतं की आपली दुःख खरोखर मुंगीहून लहान आहेत. मला कोणी लहानपणापासनं फुलं विकायला बसवलं असतं तर मी किती रडारड आणि आदळआपट केली असती. छाया खूप शांत आणि संयमी होती. मी तिच्याहून चांगल्या कॉलेजात शिकते म्हणून मला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. पण तो संयम कधीच मिळाला नाही. 2 दिवसांचं वाराणसी भ्रमण पूर्ण करून मी पुढल्या दिवशी मथुरेकडे निघणार होते. त्या रात्री मी तिथली प्रसिद्ध कचोरी सब्जी खाल्ली. हॉटेलमध्ये गेले. दिवसभर मी काय काय पाहिलं याचा विचार करत झोपले. दुसऱ्या दिवशी मला सकाळी 10 वाजता रेल्वे स्थानकात पोहोचायचं होतं. त्यामुळे मी 7:30चा गजर लावला होता. अंघोळ आणि नाश्ता करून मी निघणार होते. गजर ऐकून मी डोळे उघडले. सूर्याने डोकं वर काढलं होतं. मात्र मी पडदा लावल्याने सूर्यप्रकाश खोलीत डोकावत नव्हता. पलंगावर आळस देत असतानाच मी फोन उघडला आणि माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. मी स्वप्न बघतीये की खरोखर त्याचा मेसेज आलाय हे मला कळत नव्हतं. रात्री 1 वाजता त्यांनी मेसेज केला होता. मला तुझ्याशी बोलायचंय. मला काहीतरी उपाय शोधायलाच हवा. मी असा राहू शकत नाही. तो मेसेज पाहून काही क्षण माझ्या हृदयाचे ठोकेही वाढले. त्या क्षणी माझ्या मनातल्या अकल्पनीय गोंधळाला मी आता 3 मुद्द्यांमध्ये मांडते. प्रथमतः त्याला माझ्याशी का बोलायचंय? असं तो काय बोलणार आहे? असे प्रश्न मनात आले. दुसरी गोष्ट म्हणजे मनात नवी आशा निर्माण झाली. तो उपाय शोधायला तयार झालाय हे पाहून आनंदाचा सुखद धक्काही बसला. आणि तिसरी बाब म्हणजे हे वाक्य ऐकून तर एखादं वाळलेलं झाड पुन्हा टवटवीत झाल्याप्रमाणे त्याच्याविषयी वाटणारं प्रेम पुन्हा प्रफुल्लित झालं. इतक्या दिवसानंतर त्याला अचानक हे कसं सुचलं असावं? Instagramवर मी अनेक स्टोरीज टाकल्या होत्याच. त्या बघून मी वाराणसीत आहे हे त्याला समजलं होतंच. इतके दिवस मी महाराष्ट्रात असताना जे सुचलं नाही ते मी इथे आल्यावर कसं बरं सुचलं? असंही वाटलं. मी त्याला रिप्लाय दिला नाही. माझा आत्मसन्मानही मी जपायला हवा असं मला वाटलं. त्याच्या मनात येईल तेव्हा नातं तोडणं आणि जोडणं हा पोरखेळ आता 8वी-9वीत असलेल्या नव्या पिढीला जमत असेलही. पण मी तितकी लहानही नव्हते आणि अपरिपक्वही नव्हते. बरं, मेसेज करणं हा काय प्रकार आहे? 25 वर्षाचा मुलगा कॉलेजमधल्या मुलासारखा मेसेज काय करतोय? हा आयुष्याचा प्रश्न आहे ना?
लग्नाबाबत बोलायचं असेल तर माणसाने किमान फोन करावा, शक्यतो प्रत्यक्ष भेटावं. त्यामुळे इतका महत्वाचा विषय व्हॉट्सअपवर बोलावा असं मला वाटलं नाही. मी नियोजनाप्रमाणे वेळेत चेकआउट करून बाहेर पडले आणि वाराणसी रेल्वे स्थानकात पोहोचले. ट्रेन अर्धा तास उशिराने धावत होती. त्यामुळे अर्धा तास तिथेच प्लॅटफॉर्मवर बसायचं होतं. तो एक कंटाळवाणा आणि विचित्र अनुभव होता. कारण सौंदर्याचे साधक येता जाता व्रतांचं पालन करत होतेच. तो अनुभव कोणत्याही स्टेशनवर येऊ शकतो. गर्दीत वासना लपवता येते. गर्दीत वासना उफाळून येऊच कशी शकते हे न मला लक्षात आलंय न माझ्या मैत्रिणींना. बरं, लांब कुर्ता घालून त्यावर ओढणी घेऊन उभं राहिलं तरी बघणाऱ्यांना चेहराही पुरतो. कधी कधी नेमकं तुम्हाला काय हवंय ते मर्दासारखं सांगा तरी, असं म्हणावंसं वाटतं. पण कोण कोणाशी डोकं लावणार? स्त्री पुरुषातलं आकर्षण हे अनाकलनीय बाब आहे. शेवटी आपणही प्राणीच आहोत आणि काही भावना निसर्गतःच आपल्या मनात येतात, हे सुद्धा मी समजू शकते. पण प्राण्यांच्या इतर जातींमधले नरही सतत वासनेलाच कुरवाळत बसतात का? बहुधा इतर प्राण्यांच्या जीवनापेक्षा मानवी जीवन सुरक्षित आणि स्थिर असल्याने फावल्या वेळात किंवा येता जाता पुरुष असा विचार करू शकतो. मात्र त्यालाही काही मर्यादा? असो. अर्ध्या तासानंतर ट्रेन आली आणि मी मथुरेकडे प्रस्थान केलं. प्रवासात मी खिडकीतनं दूर एकांतात गुरफटलेले डोंगर बघत होते. पण वाराणसीत पाहिलेलं एक एक दृश्यच पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर येत होतं. माझं त्या डोंगरांकडे, झाडांकडे लक्षच नव्हतं. चाकांचा तो कर्कश आणि सतत येणारा आवाजही मला एका वेगळ्याच ध्यानावस्थेत घेऊन गेला होता. काही क्षणांसाठी मी आत्ममग्न झाले. रोहितच्या मेसेजमुळे माझं ध्यान खुंटलं. त्याचा मेसेज होता एक कोरं प्रश्नचिन्ह. मॅनेजरच्या मेसेजला उत्तर न दिल्यावर मॅनेजरनी एकही शब्दाचा वापर न करता केलेल्या मेसेजसारखा तो मेसेज होता. तुम्हाला वाटेल की मला त्याची प्रत्येक गोष्ट खटकत होती का? हो, अगदीच खटकत होती. भावनांमध्ये अडकून आणि अडकवून ऐनवेळी कुणी लग्न करण्याला नकार दिला तर त्या व्यक्तीचा राग यायलाच हवा. तो कितीही जागृत, विवेकी आणि स्त्रीवादी असला तरीही त्याच्या हातून नकळत एका मुलीला अंधारात ठेवल्याचा अपराध घडलाच होता. मी त्याला अपराधच म्हणीन. कारण माझ्या तारुण्याची 3 वर्ष मी पूर्ण होऊन न शकणाऱ्या स्वप्नासाठी अर्पण केली. त्याच्या एका स्पष्ट आणि ठाम वाक्यामुळे मी इतकी स्वप्नच पाहिली नसती. ते वाक्य न उच्चारणं हा भावनिक अपराधच. मथुरा. श्रीकृष्णांनी कंसाचा वध करण्याचा पराक्रम केला तो इथेच. मथुरेच्या रेल्वे स्थानकावर पाय ठेवताना मला एका ऐतिहासिक शहरात आपण प्रवेश करत आहोत असं वाटत होतं. बहुधा तिथे राहणाऱ्यांना असं काही वेगळं वाटतही नसेल. उत्तरेकडच्या लोकांना पंचवटी बघताना जे वाटत असेल तेच मला मथुरेत वाटत होतं. रेल्वे स्थानकाबाहेर पडताच रिक्षा स्थानक होतंच. तिथे पिवळ्या रंगांच्या रिक्षा उभ्या होत्या. सोबतच जुगाड पद्धतीने बनवलेल्या कृषरिक्षाही उभ्या होत्या. जणू स्वयंपाकघरातलं रॅक त्या रिक्षांच्या मागे लावलं होतं. त्यावर टायर लावलं होतं. खऱ्याखुऱ्या रिक्षांमध्ये 3 माणसं बसतात. 2 चाकांमध्ये तितकी जागा असते. पण त्या जुगाड रिक्षांच्या 2 चाकांमध्ये एका हाताएवढंच अंतर होतं. तरीही 3 माणसं बसवली जात होती. हा भाग वेगळा. मी कॅब बुक केली. श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाबाबत माझ्या मनात कुतूहल आणि आकर्षण होतंच. पुराणकथेनुसार तुरुंगात श्रीकृष्णाचा जन्म झाला. आज श्रीकृष्ण जन्मभूमी म्हणतात, तिथेच कृष्णाचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. मथुरेच्या भूमीला श्रीकृष्णाची जन्मभूमी निश्चितच म्हणता येईल. त्यामुळे त्या भूमीवर कोणत्या ठिकाणी पूजा केली जाते हा प्रश्न गौण ठरतो.
ते पूर्ण शहरच कृष्णाचं आहे, कृष्णमय आहे. त्या दिवशी मी हॉटेलमध्येच थांबले. तशीही मी त्या सायंकाळी बाहेर पडणार नव्हतेच. दुसऱ्या दिवशी सकाळी जन्मभूमी पाहण्यासाठी जाऊ असाच माझा बेत होता. त्यात रोहितच्या मेसेजनी मला अजूनच विचारात पाडलं होतं. त्याला रिप्लाय द्यावा की देऊ नये? त्याच्याशी बोलावं की बोलू नये? हेच प्रश्न माझ्या मनात येत होते. खरं तर मी मनसोक्त फिरायला आले होते आणि मला मनापासून या धार्मिक स्थळांना बघायचं होतं. मात्र या मुलानी 6 महिन्यांपूर्वी सगळं काही संपवून नेमका माझ्या सोलो ट्रिपच्या वेळीच मेसेज केला. त्यामुळे माझं लक्षही विचलित झालं होतं. माझी ट्रिप योजनेनुसार पार पडत नसल्याने मी अजूनच रागावले. नेमकं त्याला काय उत्तर अपेक्षित होतं? चांगलं स्थळ आलं तर माझ्या वयातल्या मुलींची लग्नही 6 महिन्यात लागू शकतात. मी अनेक महिने ताटकळत त्याच्याच प्रतीक्षेत राहावं अशी त्याची अपेक्षा होती का? मी त्या दिवशीही रिप्लाय न देता झोपले. दुसऱ्या दिवशी मी श्रीकृष्ण जन्मभूमी बघण्यासाठी निघाले. मथुरेत मंदिरं दुपारी 12 ते 4 बंद असतात. हे मी काही व्लॉग्समध्ये पाहिलं होतं. शिवाय मंदिरात फोन नेण्याची अनुमती नसते म्हणून मी फोनही हॉटेलच्या खोलीतच ठेवला होता. मथुरेचे रस्ते भाविकांनी तुडुंब भरले होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या विविध स्टॉल्सवर फुलं, मूर्ती, माळा ते तळलेल्या जिलब्यांपर्यंत सगळं काही उपलब्ध होतं. राधे राधे आणि जय श्री राधे कृष्णा या गजरांनी वातावरण राधाकृष्णमय झालं होतं. श्रीकृष्ण जन्मभूमीचं दर्शन घेण्यासाठी इथेही देशाच्या कानाकोपऱ्यातनं भाविकांनी गर्दी केली होती. श्रीकृष्णाच्या जन्माची आणि बालपणातली कथा सांगणाऱ्या चित्रांना आणि शिल्पांना पाहून त्या मंदिराचं कलात्मक स्थापत्य भाविकांच्या नजरेत भरत होतं. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला त्याच ठिकाणी मी उभी आहे ही जाणीव वेगळीच होती. बहुधा अगदी याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला असेलही नसेलही. पण मी तिथे चिकित्सेपेक्षा भावनेला अधिक महत्त्व दिलं. अनेक युगांवर इतकी मोठी छाप पाडणाऱ्या व्यक्तीचा जन्म जिथे झाला तिथे उभं राहणंही किती रोमांचक असतं. खरंच काही महामानव काहीतरी असामान्यच करून जातात. आपला जन्म कुठे झाला हे बघण्यासाठी आपण स्वतःही जात नाही. मंदिरात मी आधी कृष्णाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि मग डोळे मिटून प्रार्थना केली. कान्हा, माझ्या जीवनातला गुंता सोडव अशी प्रार्थना केली. जन्मभूमीला भेट दिल्यावर मी जेवले. त्यानंतर अशीच बाजारात फिरत होते. एखादं कानातलं आवडलं तर ते विकतही घेत होते. मथुरेच्या अरुंद गल्ल्यांमध्ये कपड्यांपासनं ते हातांनी बनवलेल्या दागिन्यांपर्यंत सर्व वस्तूंची दुकानं होती. कृष्णाच्या प्रेमाचं आणि त्याच्या बालपणाचं मधुर प्रतीक असणारी एक छोटीशी बासरी मी विकत घेतली. ती मी आजही माझ्या घरी दिवाणखान्यात ठेवली आहे. त्यानंतर मी राजाधिराज श्री द्वारकाधीश मंदिरात गेले. तिथेही श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. वाराणसीतल्या घाटांप्रमाणे मथुरेतला घाटही प्रेक्षणीय आहे असं ऐकलं होतं. सायंकाळी ते पाहण्यासाठीही गेले. घाटांवर यात्रेकरू आणि भाविक स्नान करण्यासाठी जमले होते. तिथे नौकेतून नदीत एक फेरी मारून यायची सुविधा होती. मी ती संधी सोडली नाहीच. मथुरेत फिरता फिरता कधी रात्र झाली हे कळलंही नाही. वाराणसीप्रमाणेच इथेही प्रतिदिन नदीची आरती होते. यमुना आरतीतही मी सहभागी झाले. माझ्या मथुरा भेटीच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे नृत्याद्वारे राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचं वर्णन करणाऱ्या रासलीलेला पाहण्याची संधी. त्या दिवशी दिव्यांनी उजळलेल्या अंगणात रासलीला पार पडली.
नर्तकांना, त्यांच्या सुंदर हालचालींना आणि भावपूर्ण हावभावांना पाहून मलाही भुरळ पडली. त्या क्षणापासनं मी राधा आणि कृष्णाचा विचार करायला लागले. मथुरेतले बारीक-सारीक अनुभव मी सांगत बसत नाही, कारण मला मुळात प्रवास वर्णन करायचंच नाहीये. तिथे जे माझ्यासोबत घडलं ते खूप विशेष होतं. ते इतर कुणाच्या जीवनात घडलंच नसेल. प्रवास वर्णन कुणीही लिहू शकेल, पण मला आलेला अनुभव इतर कुणालाच येणार नाही. त्यामुळे मी पूर्ण 2 दिवसांचं मथुरेतलं वास्तव्य 2 पानांमध्ये गुंडाळलं. त्या रात्री मी हॉटेलमधल्या खोलीत परतले. फोन हातात घेतला. आधी आईवडिलांशी बोलले. त्यांना दिवसभरात जे जे घडलं ते सांगितलं. आणि मग त्यानंतर व्हॉट्सॲप उघडलं. रोहितनी अजून एक मेसेज केला होता. प्लीज, प्लीज रिप्लाय दे. त्यांनी तो मेसेज केला नसता तरीही मी त्याला मेसेज करणार होतेच. मी लिहिलं, नंतर भेटून बोलू, मी महाराष्ट्रात नाहीये. त्याचा लगेच रिप्लाय आला, प्लीज मी फोन करू का? मी त्यावर उत्तर दिलं नाही. मी दिवसभर एक नवीन शहर बघत होते, तेही मथुरा. दिवसभरात पाहिलेलं सगळं काही पुन्हा एकदा आठवून स्मृतीत अगदी नीट कायमस्वरूपी साठवायचं होतं. मी त्याच्याशी बोलले तर मी सगळं विसरीन आणि पुन्हा आमचाच विचार करत बसेन असं मला वाटलं. फोन करूनही काय झालं असतं? मी भेटून बोलू असंच म्हणाले असते. त्याला काय बोलायचंय हे माझ्या पहिल्या मेसेजवरून लक्षात आलं होतंच. तो विषय फोनवर बोलण्यासारखा नव्हता. त्यामुळे मी स्वतःलाही समजावत रिप्लाय देणंच टाळलं. दुसऱ्या दिवशी मला वृंदावन बघण्यासाठी सकाळीच बाहेर पडायचं होतं. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की ती मला भेटेल याची मला मुळीच कल्पना नव्हती. पण आमची भेट झाली. तिची भेट झाल्यावर माझ्या लक्षात आलं की मथुरा वृंदावनात आजही जिवंतपणा आहे तो तिच्यामुळेच. आजही वृंदावनातल्या फुलांमधनं राधाकृष्ण नावाचा सुगंध दरवळतो. त्यालाही तिचं असणंच कारणीभूत आहे. आजही मथुरा वृंदावनात राधे राधे हा 2 शब्दांचा मंत्र ऐकू येतो. तो तिच्या विशाल अंतःकरणाची स्पंदनं आपल्यालाही जाणवल्यामुळेच. वृंदावनात मी प्रथमतः बाके बिहारी मंदिरात श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. ते दक्षिणेकडेही प्रसिद्ध आहे. आतून ते मंदिर बरंच मोठं आहे. बाहेरून मंदिराच्या एकूण क्षेत्राचा अंदाज येत नाही. बाके बिहारीजी मंदिरानंतर मी राधा वल्लभ मंदिरात गेले. तिथून मी निधिवनात गेले. श्रीकृष्ण स्वतः त्या ठिकाणी रासलीला करायचे असं म्हटलं जातं. तिथे राधेचं एक लहानसं मंदिरही आहे. तिथून जवळच राधारमण मंदिरही आहे आणि पुढे अर्थातच इस्कॉनचं मंदिर आहे. वृंदावनातलं प्रेम मंदिरही खूप प्रसिद्ध आणि मोठं आहे. तिथे संध्याकाळी विद्युत रोषणाई केली जाते. त्यामुळे ते मंदिरही खूप सुंदर दिसत होतं. या मंदिरातनं त्या मंदिरात प्रवास करतच दिवस सरला. मी त्यापूर्वी एकाच दिवसात इतक्या मंदिरांमध्ये कधीच गेले नव्हते. बहुधा त्यानंतरही गेले नाही. दुसऱ्या दिवशी रात्री मला परतीच्या प्रवासाला निघायचं होतं. सकाळी आणि दुपारी मी बाहेर सहज फिरू शकत होते. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा वृंदावनात यायचं असं मी ठरवलं. अजून 1-2 ठिकाणी जाऊया असा माझा विचार होता. मात्र घडलं काहीतरी वेगळंच.